तुम्हाला माहितीये का, ओरल सेक्सबद्दल आपल्या समाजात आजही बरेच गैरसमज आहेत. त्यातलाच एक सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ओरल सेक्स दरम्यान महिलांच्या प्रायव्हेट पार्टमधील या योनीतील नॅचरल फ्लुइड म्हणजेच पाणी पिणे खरोखरच सुरक्षित असते का? याने शरीरावर काय परिणाम होतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर कोणतेही गैरसमज न ठेवता अगदी वैज्ञानिक पुराव्यांसह जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी ओरल सेक्सवर एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे एकच प्रश्न विचारला होता की एखाद्या महिलेच्या योनीचे पाणी किंवा फ्लुइड पिणे सुरक्षित असते की नाही, आणि जर कोणी ते द्रव प्यायले तर त्याचे फायदे काय असू शकतात किंवा त्याचे नुकसान काय होऊ शकते. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की बरेच लोक ओरल सेक्सला पसंती देतात. असे अनेक कपल्स आहेत जे ओरल सेक्स करतात आणि योनीला आपल्या जिभेने लिक करतात. याच कारणामुळे लोकांच्या मनात हा प्रश्न येणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे, तेही अगदी वैज्ञानिक पद्धतीने. जेव्हा पुरुष योनीला लिक करतात किंवा तिथे किस करतात तेव्हा महिलांना खूपच सुखद अनुभव मिळतो आणि त्यांना ते खूप छान वाटते. याचे कारण म्हणजे त्यांचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजेच क्लिटोरिस तिथेच असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण क्लिटोरिसमध्ये सुमारे 8,000हून अधिक नसा असतात. याच कारणामुळे जेव्हा एखादा पुरुष आपल्या जिभेने क्लिटोरिसला लिक करतो, किस करतो किंवा हळूवारपणे उत्तेजित करतो तेव्हा तिथली संवेदनशीलता प्रचंड वाढते. शरीर या स्टिम्युलेशनला रिॲक्ट करते आणि योनीतून एक चिकट द्रव म्हणजेच पाणी बाहेर येऊ लागते. हे पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही? आता योनीजवळ कोणतीही बेल किंवा अलार्म सिस्टम तर नसते जी तुम्हाला सिग्नल देईल किंवा ओरडून सांगेल की सावधान, आता योनीतून पाणी येणार आहे. त्यामुळे ओरल सेक्स होत असताना कधीकधी नकळतपणे ते द्रव किंवा पाणी तोंडात जाते. या गोष्टीला पूर्णपणे थांबवणे थोडे कठीण असते. अशावेळी प्रश्न निर्माण होतो की ओरल सेक्स दरम्यान योनीतील पाणी तोंडात गेले किंवा कोणी स्वतःच्या मर्जीने ते पिण्याचा प्रयत्न केला तर ते सुरक्षित असते की नाही? सोपे उत्तर पहा, अगदी सोपी गोष्ट आहे. महिलांच्या योनी, क्लिटॉरिस किंवा त्यांच्या खालच्या ओठांना प्रेम करताना, किस करताना, लिक करताना किंवा हलकी चावताना जर तिथले पाणी किंवा द्रव तुमच्या तोंडात गेले किंवा तुम्ही ते मुद्दाम प्यायलेत तर याने तुमच्या आरोग्यावर कोणताही विशेष फरक पडत नाही. फायदे किंवा तोटे याचे ना कोणते खास आरोग्यदायी बेनिफिट्स आहेत आणि ना सामान्यपणे याचे कोणते नुकसान होते. असेही नाही की हे पाणी प्यायल्याने तुमच्यात कोणती एक्स्ट्रा पॉवर येईल किंवा एखादा चमत्कार होईल. हे केवळ शरीराचे एक नॅचरल फ्लुइड असते. फक्त एका विशिष्ट परिस्थितीत अडचण येऊ शकते. जर महिलेला कोणतेही इन्फेक्शन असेल, कोणताही अंतर्गत आजार असेल किंवा तिचे आरोग्य ठीक नसेल तर अशा परिस्थितीत त्या द्रवाद्वारे तुमच्यामध्येही इन्फेक्शन ट्रान्सफर होऊ शकते. अशा स्थितीमध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स देखील पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला त्या पाण्याला किंवा द्रवाला पिणे टाळले पाहिजे. पण जर महिला पूर्णपणे निरोगी असेल, तिला कोणतेही इन्फेक्शन किंवा आजार नसेल तर सामान्यपणे वजायनल फ्लुइड किंवा पाणी तोंडात गेले किंवा तुम्ही मुद्दाम प्यायलेत तरीही त्याने कोणतेही नुकसान होत नाही. आता आणखी एक प्रश्न येतो जो लोक अनेकदा विचारतात की वजायनल फ्लुइड किंवा या खालच्या पाण्याची चव कशी असते. अनेकांच्या मनात ही शंका असते की याची काही विशेष चव असते का? सामान्यपणे वजायनल फ्लुइडची चव हलकीशी ॲसिडिक, थोडीशी आंबट किंवा कधीकधी थोडीशी खारट देखील असू शकते. ही अगदी सामान्य म्हणजेच नॉर्मल गोष्ट आहे, कारण योनीमध्ये नैसर्गिकपणे हेल्दी बॅक्टेरिया असतात जे तिथली पीएच पातळी संतुलित ठेवतात. त्यामुळे वजायनल फ्लुइडची चव अशी असणे ही एक अतिशय नॉर्मल आणि निरोगी गोष्ट आहे. जर महिलेला योग्य प्रकारे ओरल स्टिम्युलेशन मिळाले तर तिला खूप जास्त चांगले आणि रिलॅक्स वाटते. जेव्हा पुरुष खूप संयमाने त्यांच्या योनी, क्लिटॉरिस किंवा लिप्सला आपल्या तोंडाने, ओठांनी किंवा जिभेने स्टिम्युलेट करतात तेव्हा महिलांसाठी ऑर्गॅझमपर्यंत पोहोचणे अधिक सोपे जाते. यातून त्यांना प्रचंड समाधान मिळते. जेव्हा महिलांना असे समाधान मिळते तेव्हा त्यांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात. यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या रिलॅक्स वाटते आणि आपल्या पार्टनरबद्दल कृतज्ञता देखील वाटते. त्यावेळी त्यांच्या मनात हा विचार येतो की त्यांचा पार्टनर त्यांच्या आनंदाची आणि कम्फर्टची किती काळजी घेतो. यासोबतच ते आपल्या पार्टनरसोबत भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक जवळ आल्याचे महसूस करू लागतात. त्यांच्यातील जवळीक वाढण्याची इच्छा प्रबळ होते आणि ते आपल्या नवरा किंवा बॉयफ्रेंड ज्यांच्यासोबतही त्या रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासोबत पुन्हा इंटिमेट होण्यासाठी नैसर्गिकपणे तयार होतात. तर मित्रांनो, ही होती आपली आजची व्हिडिओ.
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.